पंढरपुर में श्री विठ्ठल भक्तों की सुविधा को लेकर विधान परिषद सभापति राम शिंदे ने कहा कि पंढरपुर कॉरिडोर का विकास इस तरह होना चाहिए कि किसी का नुकसान न हो और वारकरी सुविधाओं का पूरा ध्यान रखा जाए। विधान परिषद सभापति राम शिंदे ने पंढरपुर दौरे के दौरान पंढरपुर कॉरिडोर पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि कॉरिडोर ऐसा बनाया जाना चाहिए जिससे किसी भी नागरिक या भक्त को कोई परेशानी न हो। हर साल लाखों श्रद्धालु श्री विठ्ठल रुक्मिणी के दर्शन के लिए पंढरपुर पहुंचते हैं। ऐसे में कॉरिडोर को भक्तों की जरूरतें और वारकरी सुविधाओं को ध्यान में रखते हुए विकसित किया जाना चाहिए। उनका कहना था कि ये प्रोजेक्ट पूरी तरह से भक्तों के हित में और सुविधाजनक होना चाहिए ताकि दर्शन व्यवस्था सुचारू रूप से संचालित हो सके। पंढरपूरमध्ये पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून आणि इतरही राज्यांमधून मोठ्या प्रमाणात भक्तगण येत असतात। पूर्वीची लोकसंख्या आताची लोकसंख्या आणि त्यामुळे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पंढरपूरला भेट दिली आणि पंढरपूरचा विकासाचा कॉरिडॉर हा डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून जे सुतवाच केले ते निश्चितच काळाची गरज आणि भाविक भक्ताचं होत असलेली अडचण आणि इथे होत असलेली दुरावस्था या व्यवस्था पूर्णपणे झाल्या पाहिजे। ते शासनाचं कार्य आणि कर्तव्य आहे, ते पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून हा कॉरिडॉर होणं आवश्यक आहे। तथापि जे पंढरपूरमध्ये होळकरांचा वाडा असो की शिंदेंचा वाडा असो, हे देखील पंढरीच्या पांडुरंगाच्या व्यवस्थेसाठी त्या कालखंडामध्ये इथे उभा केले होते। भक्तांची व्यवस्था व्हावी म्हणून केले होते। अनेक मठ आहेत, अनेक महाराजांचे मठ आहेत। शेवटी पंढरीच्या पांडुरंगाला येणाऱ्या भक्ताची व्यवस्था होणं त्याला अग्रक्रम दिला पाहिजे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सुतवाच केलेले आहेत, शेवटी या सगळ्या होळकर ट्रस्ट असेल किंवा शिंदे ट्रस्ट असेल यांची सर्वांची किंवा इतरही कोणचे जर बाधित होत असतील रहिवास तर त्यांच्याशी देखील चर्चा करून त्या चर्चेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला आहे आणि कोणाचंही नुकसान न होता हा कॉरिडॉर अतिशय चांगला झाला पाहिजे। हा देशात अतिशय चांगला झाला पाहिजे आणि देशात हे सर्वोच्च सर्वसामान्य लोकांचं हे दैवत आहे आणि त्याला प्राधान्यक्रम दिला पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चित स्वरूपामध्ये मुख्यमंत्री यामधून योग्य तो न्याय करतील, योग्य तो पर्याय शोधतील आणि हा कॉरिडॉर पूर्णत्वाकडे जाईल। वाडा जतन संवर्धन करण्यासाठी हा होळकर ट्रस्टकडे आहे। होळकर ट्रस्टशी देखील चर्चा करावी लागेल, त्यांचं देखील म्हणणं ऐकावं लागेल। आता नव्यानेच तृतीय यशवंतराजे होळकर यांच्या ट्रस्टचे अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यामुळे माझी देखील त्यांच्याशी चर्चा झाली आहे। चर्चेच्या माध्यमातून तो देखील प्रश्न सुटेल।